इंग्लिश स्पीकिंगची डेली प्रॅक्टिस. एक वाक्य म्हणतोय आपण, तुम्ही माझ्याबरोबर 3 वेळा बोलताय. आणि आज आपण भविष्य काळात एखादी गोष्ट कंपल्सरी करावी लागणार आहे त्या गोष्टींबद्दल बोलतोय. काम करावंच लागेल, मला काम करावंच लागेल. आय विल हॅव टू वर्क. आय विल हॅव टू वर्क. आय विल हॅव टू वर्क. त्याला काम करावंच लागेल, त्याला काम करावंच लागेल. ही विल हॅव टू वर्क. ही विल हॅव टू वर्क. ही विल हॅव टू वर्क. तिला काम करावंच लागेल, तिला काम करावंच लागेल. शी विल हॅव टू वर्क. शी विल हॅव टू वर्क. शी विल हॅव टू वर्क. त्याला किंवा तिला इट हे सर्वनाम घेण्यासाठी म्हणून काम करावंच लागेल. इट विल हॅव टू वर्क. इट विल हॅव टू वर्क. इट विल हॅव टू वर्क. आम्हाला काम करावंच लागेल, आम्हाला किंवा आपल्याला काम करावंच लागेल. वी विल हॅव टू वर्क. वी विल हॅव टू वर्क. वी विल हॅव टू वर्क. त्यांना काम करावंच लागेल, त्यांना काम करावंच लागेल. दे विल हॅव टू वर्क. दे विल हॅव टू वर्क. दे विल हॅव टू वर्क. तुला किंवा तुम्हाला काम करावंच लागेल, तुला किंवा तुम्हाला काम करावंच लागेल. यू विल हॅव टू वर्क. यू विल हॅव टू वर्क. यू विल हॅव टू वर्क. विल हॅव टू म्हणजे कंपल्सरी भविष्यकाळात काम करावंच लागेल. विल हॅव टू. विल हॅव टू. तिथे हॅज होत नाही, ही शीट करता असूनही.